मागच्या शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी होती. मग शनिवारी आम्ही गेलो पालीच्या खंडोबाला आणि दुसऱ्या दिवशी लगे रविवार होता. मग देव बोलवला आणि सकाळी लवकर माझी सगळी कामं झाली होती. मग आम्ही ठरवलं बह्याला जायचं. रविवारी मस्तपैकी जेवण केलं, सगळं काम आवरलं घरातलं आणि 12:30च्या दरम्यान आम्ही निघालो बह्याला. कासेगावातनं बह्या फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे लगेच पोहोचलो आम्ही. या मंदिरात यायसाठी नदीवरून यायला लागतं आणि त्याला भरपूर पाणी होतं. तुम्ही सुरुवातीला बघितलं असेलच पाणी. आणि मागच्या वर्षी पण मी या मंदिरात आले होते, तर पाणी काही सुद्धा नव्हतं. त्यामुळे म्हणलं आता पाणी असलं तर मजा येते ना, त्यामुळं मग आलतो आम्ही. तर आता इथं बघा दर्शन घेतले आणि बसलो जरा निवांत झाडाखाली. मंदिरामध्येच आहे आम्ही आणि गोलूचं काय हाल लावलेत बघा यांनी इकडं. दुपारची वेळ होती आणि ऊन भरपूर लागत होता, त्यामुळे थोड्या वेळ बसलो आणि आम्ही निघालो होतो. तर इथं बघा शाळेची सहल आली. या मंदिराचा परिसर एवढा भारी आहे की नाही, सगळीकडे असं हिरवंगार झाड आहे ती आणि बाजूलाच नदी वाहते आणि तुम्ही इथं वन डे ट्रिपसाठी पण येऊ शकताय घरातनं जेवण घेऊन आणि इथं जेवू शकता येऊन. तर आम्ही फक्त सरबत पिला, लिंबू सरबत, कारण की घरातनं जेवण केलेलं त्यामुळे दुसरं काही खाऊ शकत नव्हतं, भूक पण नव्हती, त्यामुळे लिंबू सरबत पिला आणि जरा वेळ तिथं बसलो. मी 9वीला असताना आमच्या शाळेची सहल आलेली इथं, त्यावेळी पहिल्यांदा मी रामलिंग बेटावर आलेली बरं का. आता इथं मुलांचं खेळायचं चाललेलं आणि आम्ही दोघं निवांत झाडाखाली बसलो होतो सरबत पिऊन. तर आता निघालोय आम्ही आणि गोलू पूर्ण पूल ओलांडेपर्यंत खांद्यावर बसला होता, कारण त्याला भीती वाटत होती, चालत नव्हता खाली अजिबात पाणी बघून. तिथं तुम्ही कधी आला नसलं तर एकदा नक्की भेट द्या, खूप छान मंदिर आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.